गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा अम्मासी निरोपे जे स्वामी कृपेसी पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगमज ज्यावरी असेल गुरुजी प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरु राया सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगे तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसा पूर्वयोगी एकवा कुंवशी मित्रसह राजा परियेसी प्रज्ञा पवंत क्षत्रिय राशी सर्व धर्मरथ देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी असताय राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेशला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे निर्मनुष्यमरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक राजा देखुनी तयासी वर्षता शर झाला कोपेसी मूर्छना येऊनी धरणीसी पडला दैत्य तयावेळी होता तयाचा बंधू जवळी आक्रंद तसे प्रबळी पाषाण हानी कपाळी बंधू शोके करुणिया प्राण त्याजिता निशाचर बंधुसी म्हणत असे येर जरी तू होसी माझा सहोदर सोड घेईल माझा तू ऐसे बोलुनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी नररूप धरिले तयावेळी रूप धरुनी मानवाचे सौम्यवानी बोलेवाचे सेवकत्व जरी करी राजयाचे अतिनम्रत्वे बोलुनिया सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी कितीक दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकुनी दुष्ट जीवाते बधुनी राजा आला परतुनी आपुल्या नगरा परियेसा ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठाधिका परियेसा ते दिवशी राजा तेथे स्वयंपाक करवी तसे सविवेक कापट्टे होता तो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी जे जे मागेल भानवसी सर्व आणून त्वा द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमास आणून देख कापट्ट भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय घालिता ऋषेश्वरांसी पाहिलेच वाढिले नरमासासी पाहता कोप आला वसिष्ठासी दिला शाप तयवेळी वसिष्ठ म्हणे रायासी नरमास वाढिले आम्हासी त्वरित ब्रह्मराक्षस होसी म्हणून शाप दिदला शाप देता तये काळी राजा कोपला तात्काळी अपराध नसता प्रबळी वायामज का शापिले नेने मास पाक कवनी केला माझा निरोप नाही झाला वृद्धा आमुते शाप दिदला आपण शापिन म्हणतसे उदक घेऊन अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी तो राजपत्नी येऊन जवळी वर्जी आपुले पती ते पतीसी म्हणे जे नारी ते नारी गुरुसी शापिता दोष भारी बंधुनी तयाचे चरण धरी तेने भवसागर तरशील मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळीचे उदक जाण टाकी जाणूनी आपले चरणावरी शाप देता कल्मषपाणी पडले राजाचे चरणी कल्मषपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव राजपत्नी येऊन परियसी लागली वरिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज करुणा वचन ऐकूनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्ष 12 क्रमुनी पुनर्पी राजा होशील उशाप देऊन वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी ब्रह्म राक्षस राजा परियसी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा पहिला प्रख्यात राहिला प्रख्यात बक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दाम्पत्ये दोन्ही ब्राह्मण जाता मार्गक्रमुनी देखील राक्षस भयासुर येऊन धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्रश्री जमागमे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी राखे मजला अहेयपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया न बक्षी गा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मज बक्षी गा म्हणे सुमती वल्लभा ते सोडून या पतिविन राहता नारी जन्मवृताचे दगडापरी पहिले माती स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्ववयसी वेदशास्त्र पारंगेसी
याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझं पुण्य. कृपा करी गा आम्हावरी, होईल तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी, नाम वाढविल तुझे मी. ऐसे नाना परी देखा, विप्रस्त्री करी महादुःखा. बोल न मानुनी राक्षसी एका, त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पती ते बक्षिले देखोनी, शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा एककानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव झाला राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होशी, 12 वर्ष क्रमोनी. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. अनाथा बक्षिले दुष्ट भावे, दुरात्मा तो राक्षसा. शाप देऊनी तयावेळी, पतीच्या अस्थी मिळवूनी जवळी. काष्टे घालून या प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षांनी का. पुनरपी राजा होऊन एका, आला आपुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन, स्त्रियेचे सांगितले कोण. मने संग करिता तत्क्षण, मृत्यू असे आपणासी. एकोणी पतीचे वचन, मंद येते दुःख खरी आपण. मन करून निर्वाण, त्याजावया प्राण पाहत असे. मंद येती म्हणे रायासी, संतान नाही तुमचे वंशाशी. वनी कष्टला 12 वर्षी, आपुले कर्म न चुकेची. 19 सतीचे वचन, शोके दाटला अतिगहन. अश्रू आले नेत्रांतून, काय करू म्हणत असे. म्हणते वृद्ध पुरोहितांसी, बोलाविले परीयसी. ब्रह्महत्या घडली आम्हासी, मोचन होय कवने परी. म्हणते वृद्ध पुरोहित तयासी, म्हणती एका मात. तिथे आचरावी मस्त, तेने पुनीत व्हाल तुम्ही करुणी. ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचर. सर्व तीर्थ परिकर, विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाया आपण, अनेक पुण्य करी जाण. यज्ञाधिक कर्म अन्नदान, ब्राह्मणाधिका देत असे. ऐसी नाना तीर्थे करीत, परिब्रह्म हत्या सवेची येत. अघोररूपी असे दिसत, कवने परी न जायाची. कष्टोनी राजा बहुतां परी, निर्वाण होऊनी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताग्रस्त होऊनी नगरा बाह्य प्रदेशी. श्रमोनी राजा परीयसी, चिंता करी मानसी. वृक्ष छाये बैसलासे, ऋषीश्वरा समवेत. जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषी अवचित. तया स्थानी पातला, राजा देखोनी गौतमासी. चरणे रोळे संतोषी, नमन करी साष्टांगेसी. भक्तिभावे करुणिया, आश्वासुनी तये वेळी. गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी, पुसता झाला वृत्तांत. काय झाले असे तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज. चिंताकुलित मुखांबुज, कवन कार्य घडलेत असे. एकोणी ऋषीचे वचन, राजा सांगे विस्तारून. शाप झाला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज. प्रायश्चित्ते सकळाधिक, यज्ञादि कर्मे धर्माधिक. सुक्षेत्रे अपार तीर्थ देख, आपण सकळ आचरली. शमन न होय महादोष, सवेची येत अघोरवेश. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वथा. आजीचे नि माझे सफळ जनन, दर्शन झाले जी तुमचे चरण. होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरण लागलो. ऐकूनी रायाचे वचन, करुणा सागर गौतम आपण. म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन. तारिले शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासी. सांगेन तीर्थ विशेषी, महापातक संहार वयासी. गोकर्ण क्षेत्र असे भले, मरण करिता गोकर्णासी. ब्रह्महत्यादी पापनाशी, तेथे ईश्वर सदा निवासी. मृत्युंजय सदाशिव, जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धूनी मंदिर. निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्र परियेसा. जैसे अंधकार जननी, प्रकाश वाया. जेवी अग्नी चंद्रोदय जरी, होय निर्वाणी. तरी सूर्यप्रकाशा विनगती नव्हे. तैसे नमस्त तीर्थाने, पापनच जाई याचे कारणे. सूर्योदयी तमहरणे, तैसे गोकर्ण दर्शने होय. सहस्र ब्रह्महत्या जरी, घडल्या असती या शरीरी. प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रोपेंद्र विरिंची देखा, जाऊनी तया स्थानी एका. तप केले हो सकळी का, कार्यसिद्धी होय त्या प्रती. भक्तिपूर्वक तया स्थानी, जपव्रत करीती जाणुनी. फळ होय त्या लक्षुनी, असे पुण्यक्षेत्र असे.
जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळी का साध्य झाले तप एका या वेगळे काय सांगू जाना जो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव ते येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देवे मरुत्वन चंद्र सूर्य वस्वाधिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती ते स्थाना अग्नी यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारे वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी त्या सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तर वासत्री काळी पूजा करती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वास वसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करती सदाशिवासी सदा वसोनी तया ठाई गुरुताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करीशी देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापासी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करती सदा तेथे कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रांत मरीची नारदात्री ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी सनकाधिक महातापसी निषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जान मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीसी परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्ट वसव विद्याधर किम पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यकिंद सर्व स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकाळिक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघोनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे चिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना समान काही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड लोगोलकांत अगस्त्यादी सनत्कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वरला लादले सर्व तया ठाई विषुमारी भद्रकाळी पूजा करती त्रिकाळी नागा ते गरुडनमिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कोळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले ते स्थाळी बिभीषण पूजित असे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्रपाळादी दुर्गा देव शक्तिवृंदी लिंग स्थापिता आपुले नामी या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे घन लिंग तीर्थ असंख्य दान पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगू किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग कोण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत क्षेत्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपित्त कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्तपाताळ कोलावन उभे असे लिंग आपण कलियुगी वृद्ध होवन दिसे सूक्ष्म मरूपाने पश्चिम समुद्रातिरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी पापे महापापे परदारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयांती गती गोकर्ण लिंग दर्शनी तय स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेचे जाना रुद्रवंशी रायासी मने गौतम एखादी समय गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चय पावे दाना आदित्य सोम बुधवारी
अमावस्यादी परवा भीतरी स्नान करून समुद्रातीरी दानधर्म करावा. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अंतपुण्य गौतम मने रायासी. व्यतिपाताती पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पुंजिता पुण्य अगण्य. काय सांगू त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा. ईश्वर बोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीशी बिल्वपत्र वाहिले आसी. दुर्लभसे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक एकता. शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूढ बधिरधाना. उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण. स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी. चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा. स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाना. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी. पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल विस्तारोनी. ते आम्हासी सांगावे आम्ही करुणेसी. म्हणून लागला शरणासी अतिभक्ती करुनिया. म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी. देखिली जसे गेलो होतो आम्ही यात्रे. देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जन्मात्र यात्रा रूपे करुनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते. दुरोणी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. कृमी पडले अघोरी पुयशोणित दुर्गंधी. कुक्षिरोगी गंडमाळा प्राणजायक कंठगता. शौच व्याधी असे बहुधा सर्वांगमूषूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी दिसे जैसे मुखरमणी. क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायसी. देह टाकीला धरणीसी तेजू पाहे प्राण आपुला. प्राण त्यजिता त्यावेळी विमान उतरे तत्काळी. शिवदूत अतिबळी त्रिशूळ पटांग धरुनिया. टंकायुधी चंद्रबाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी. किरीटकुंडले मिरविली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज. आले चंडाळी एकाज अपूर्व वर्तले तैवेळी. आम्ही पुजले शिवदूतांसी आले तिकावण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चांडाळी ते. ऐकून दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन. पुनरपी केला त्यासी प्रश्न एक राया तू एकचित्ते. ऐशिया चांडाळी पापिनीसी कैसे योग्य विमानेसी. नेऊन श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्यसी पापे पापसंग्रहासी. ऐसे पापिन दुर्वृत्त इसी केवी न्याल कैलासा नाहीसी. शिवज्ञान न करीच ते तपसाधन. दया सत्य कदा नेने इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांसाहारैसी सदा करी जीवहिंसी. ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिनीसी केवी नेता स्वर्गभुवना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन. नाही केले शिवस्मरण ऐसी कैसे न्याला तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान. यज्ञ यागादी साधन नाही केले येणे कधी. न करी स्थान पर्वकाळी नेणे तीर्थ कमने शेळी. अथवा व्रतादी सगळे केले नाही येणे कधी. या सर्वांगी पुयशोणित दुर्गंधी असे बहुत. ऐशी चांडाळी दुर्वत कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांग तेची गुणा. कृमी निगती मुखांतून पूर्वाजित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी. योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्याल इसी.
गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांशी, त्यांनी सांगितले आम्हासी आद्यंत ते चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर, चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्यपरी असा. पृथ्वी हिचे जन्मस्थान, ब्राह्मण कन्या असे जाण, सौदामिनी नाम असे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख, अतिसुंदर रूपहीसी, उपवर झाले पितृगृहासी, न मिळे वर तेसी, चिंता करीती माता पिता, न मिळे वर सुंदर तिसी, उन्मत्त झाली 10 वर्षी, मिळून एका द्विजासी, गृहत्यंशी लग्न केले. विवाह झाल्यावरी होती त्याच्या पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा, वर्तता असे पुढे लेख, तिचे पतीस झाले दुःख, पंचत्व पावला तात्कालिक, विधिलेख करुनिया, एकोणी तिचे माता पिता, कन्या आपुले घरा आणि ती तत्वता, पतीचे दुःखे दुःखिता, खेद करी ते नारी, अतिसुंदर पूर्व वयादी, मध्ये व्याप्त प्रतिदिवसी, चंचळ होय मानसी, परपुरुषाते देखोनिया, गुप्तरूपे क्वचित काळी, जार कर्म करी ते बाळी, प्रकट झाले तत्काळी, कौप्य नोहे पातक, आपण विधवा असे नारी, पूर्ववयासी अतिसुंदरी, विषयी प्रीती असे भारी, स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिच्या पातकासी, विदित झाले सर्वांगीसी, वाळीत केले तेसी, माता पिता बंधुवर्गी, शंका होती पहिली तिसी, ही शंका झाली व्याविचारासी, प्रकट रूप हरणीशी, रमो लागले नगरांत, ती नगरी एक वाणी रूपे होता, अति लावण्य गुणी, त्यासी तिने पूर्ववयस देखोनी, झाली त्याची कुलश्री, त्या शूद्राची या घरी, वर्तत असे ते नारी, ऐसे पापिनी दुराचारी, कुळवैरीन 42. श्लोक. श्रिय कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया, राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात. टीका. स्त्रिया नासती कामवेगे, ब्राह्मण नासती हीन सेवे, राज्य जाया द्विज शोभे, यती नासे विषय सेवने, शूद्रा सवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र झाला तियेसी शूद्रग्रही असता, नित्य मांस आहार तिसी, मद्यपान उन्मत्तेसी, होऊनी तया शूद्र माहेशी, होती पापिनी दुराचारी, वर्तत एके दिवशी, उन्मत्त होऊनी परियेसी, छेदिले वासरू आहारासी, मेष म्हणून पापिनीने, छेदुनी वत्स परियेसी, पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिकेयांसी, दुसरे दिवशी पक्षाव्या, आपण भ्रमित मद्यपानी, जागृत झाली अस्तमानी, वासरू पाहे जाऊनी, धेनू दोहावया लागी, वत्सस्थानी असे मेष, भ्रमित झाली अतिक्लेश, घरी पाहत असे शिरास, स्पष्ट दिसे वासरू, अनुतप्त होऊनी त्यावेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी, तया वत्सरी शिरासी निरोप केला भूमीसी, पती कोपेल म्हणून परियेसी, अस्थिचर्म निरोप निक्षेपिले, जाऊनी सांगितले शेजार लोका, व्याघ्रे वत्स नेले एका, बक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येणे परी, ऐसे कितीक दिवसांवरी, नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नेली धुती यमपुरा, घातली ती नरकात, भोगभोगी अति दुःखित, पुनर्विजन्मा चांडाळी जात, उपजली नारी परियेसा, उपजतांची झाली आंधळी, विकृतवर्ण जैसी काजळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळी ती माय मोहे, उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा, स्वजन तियेचे अखंडा, बाळपणी तैसी बिगडा, पोसितासी वेणे परी, ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाले कुष्ठवर्णी, वंचत्व पावली पिता जननी, दारिद्र्य झाली निराक्षय, सर्वांग कुष्ठवर्ण पण पीडित, त्याचीसी तियेसी स्वजन भ्रात, भिक्षा मागुनी उदर भरित, रक्षण करी शरीरा आपुले, येणे परी चांडाळी, वर्तत असे भूतकाळी, शुद्धेने पीडित सर्व काळी, आपण अंध कुष्ठ देही, न मिळे तिसी वस्त्र अन्न, दुःख करीत
भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी. कधी न भरे उदरतिसी दुःखे विलापे अपार. व्याधी असे शरीरासी शोणित परियसी. दुर्गंधी येत असे महादोषी. सर्वांग कुष्ठे गळत असे ऐसे वर्तता माग मासी. लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी. कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी. येथील लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी. हरुषे येती परियेसा. देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथादी सहित एका. येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी. विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा. व किती हसती गायन करीती. धावती नृत्य करीत येती. शिवस्मरणी गर्जना करीती. यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजनांसमवेत चांडाळी गेली. तेथे त्वरित सर्व भिक्षुक असती. बहुत तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी. चांडाळी पातली सायासी. करावलंबे महाजनांसी. भिक्षा मागे करुणा वचने. लोक जाती मार्गात. शयन करी आक्रंदत. कर ओढुनी मागत महाजन लोकांसी. पूर्वीची पापी आपण पीडत असे. याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण. म्हणून मागे सगळे का. नेणे कधी जव वस्त्र प्रावरण. धुळीत लोळे आपण. क्षुधाक्रांत होत तसे मरण. धर्म करा सगळेकांसी म्हणे. सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बाधे शीत अक्ष. नाही क्षुधाक्रांत धर्म करा सगळे कहो. पूर्वी जन्मा शतांतरी नाही केले पुण्य एरी. याची कारणे पीडित भारी. धर्म करा सगळे क. येणे परी मार्गांत चांडाळी असे याचित. ते दिवशी असे शिवरात्री व्रत. कोणी न घाले भिक्षा तिची. येरी विवळे क्षुधाक्रांत. जठराग्नी प्रदीप्त असे बहुत. धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात तेथवा. पूजेसी जाती सकळजन त्या ते मागे आक्रंदोन. एक म्हणती हसून उपवासाची अन्न खायचे. हाती होते बिल्व मंजरी. घाली ती तेच्या करी. अघ्राणोनी पाहेरी. भक्षण वस्तू नव्हे म्हणे. कोपरी टाकी ते अवसरी. जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असती अंधारी. अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाली ती भिक्षा तिची. उपास घडला ते दिवशी. पूजा पावली त्या शिवासी. बिल्व मंजरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी. प्रयत्न न करिता परियेसी. तुष्टला ईश्वर हर्षी. भवार्न वाकडे केले. येले परी चंडाळीसी. उपवास घडला अनायासी. तेथून उठली दुसरे दिवशी. भिक्षा मागावया कारणे पहिलेच कुष्ठरोगी असे. शक्त झाली उपवासे. चक्षुहीन मार्गाळसे. जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करून तिसी. दुःख होय असम सहसी. पूर्वार्जित कर्मे एकसी. मनसी दूत गौतमाते. ऐसी चांडाळी गष्टत आली. वृक्षछाया समीप त्यजू पाहे प्राण त्वरित. म्हणून या आलो धावोनी. पुण्य घडले इसे आजी. उपवास शिव तिथी काजी. बिल्व पत्रे ईश्वर पूजी. घडले रात्री जागरण. तया पुण्य करुणी इचे. पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीतिपात्र ईश्वराचे. म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणे शिवदूत. ते वरी शिंपुणे अमृत. दिव्य देह पावनी त्वरित. गेले एका शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान. गौतम सांगे विस्तारून. रायासी म्हणे तू निघून. त्वरित जाई गोकर्णाचे. जातांची तुये पापे जाती. इह सौख्य परत्र उत्तम गती. संशयन धरिगा चित्ती. म्हणून निरोपी रायासी. परिसोनी गौतमाचे वचन. राजा मनी दृढ संतोषोन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण. वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान. म्हणून राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे ऐसे कथन. नामधारका एक चित्ते. म्हणून सरस्वती गंगाधरो. सांगे गुरुचरित्र विस्तारो. श्रोते करू निर्धारू. एकचित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे. गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.